नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत मराठी हृदयस्पर्शी कथा झुंज भाग 13. सारा प्रकारच मला नाटकी वाटत होता. दारू पिणाऱ्यानं गांजा ओढणाऱ्याला हे वाईट आहे असं सांगावं, त्यातलाच हा प्रकार. मी काय, जगू काय आणि मास्तर काय, सारे एका जांभळीवरचे मुंगळे. काही फरक नाही. दोघांचं लग्न तरी नाही अजून. आम्ही लग्न होऊनही उकिरडे फुकतोय. मास्तरांना बरोबर घेतलं. नेहमीसारखा रेल्वेला लाईनच्या कडनं फिरत निघालो. सारा प्रकार नीट समजावून सांगितला. परिस्थिती इतकी भयानक आहे हेही सांगितलं. मास्तरांनी नुसती मान हलवली. मला म्हणाला, चल तुम्ही म्हणाल तसं करू. सरळ दोघेही नरसुकडे आलो. त्याला बाहेर बोलावलं. हळूच कानात सारं समजावून सांगितलं. तसा तो चरकला, पण धीर दिला तसा तोही सावरला. मी सरळ सांगितलं, आता उशीर नको. पोरीला घेऊन तू रहिमतपूरच्या वाटेनं चालायला सुरुवात कर. आम्ही चलतो मोहरं दोघं. पोलीस स्टेशनावर तक्रार नोंदवू. पुढचं पुढं. होय देवा. मास्तर आणि मी तडातडा निघालो. चांगलं रोळापर्यंत आलो. मग मसुगडे मास्तरच्या दंडाला धरून मी गदागदा हलवलं. मास्तर, खरं सांगायचं, इतक्या दिस हे गुपित तुम्ही माझ्यापासनं का लपविलं? कसलं गुपित? आव हनुमंतराव, तुमच्यापासनं मी काय लपवीन का? ह्या विश्वासावरच आता पातूर राहिलो होतो. तुम्हाला काय वाटलं, मला कळणार नाही होय? पण असं होयाला नको होतं मास्तर. मी स्वतःहून सांगाय पाहिजे होतं तुम्ही मला. आव, आम्ही आमचं छाताडातलं दुखणं छाताड फोडून तुम्हाला दाखवतोया. आणि तुम्ही मातूर असल्या गोष्टी आमच्यापासनं लपवताय होय? आव, पण जगताप, म्या लपवलं काय ते तरी सांगाल का नाही? पाटलाच्या पोरीची भानगड ती आली तुमच्या कानाव? होय. बरं झालं. मनात म्हणलं नको सांगायला, कळल कवा तरी. हां, हुशार हायसा. गावच पेटलं असतं म्हणजे सोडवायच्या टिपणाला आमची अडचण झाली असती. त्यात कसली अडचण? आता काय बोलायचं तुमच्या मोहरं? हे बघा हनुमंतराव, आपण गावाला जुमानत नाही. पोरगी स्वतःहून मागं लागली. मी काय तिला गटवायला गेलो नाही. आपला काय दोष ह्यात? तुम्ही बघताय, शाळा पाटलाच्या मळ्यालाच लागून हाय. येता जाता बघणं बोलणं वाढलं, गेलं जमून. आता मी काय मागणी घालायला गेलो होतो होय तिला? आव, माणसं हेच भांडवल करते ती. त्यात तुम्ही रामोशी, पोरगी पाटलाची. आक्षी बुडका बघून घाव घातलाय. लोकासनी काय, बोंबलाय काहीतरी निमित्तच पाहिजे. हे मातूर खराय. सगळं त्रांगडच आलंय आमच्या कानावर. पण हनुमंतराव, तुमची बी भानगड कळली आम्हाला. बरंच लांबलंय प्रकरण. लांबतंय कसलं, पार मिटवत आणलंय. प्रश्न हाय तुमचा. गाव मारल तुम्हाला एखाद्या वक्ती. काय घास आहे गावाचा मारायचा? तुम्हाला भ्या वाटत नाही? त्यात काय घाबरायचं? माझ्या बापानं 6 खून पाडलं, झाला फरारी. पुढं विष्णू बाळाच्या गटाला सामील झाला, अजून पत्ता नाही. मग 2-4 खून पाडणं मला अवघड आहे होय? आव, गावाकडनं 40 रामोशी आणीन, तर एका रात्रीत गाव घरादारासकट किसना माहीत नेऊन बुडवीन.
कुणाला कळायचं बी नाही इथं गाव होतं का नव्हतं ते. तुमचा हवा का जबर आहे. असला दोस्त हाताशी असल्याव मग कसलं भ्या. मागून नरसू पोरीसह झपाट्यानं आला आणि काही न बोलता आमच्या पुढं तडातडा निघाला. ती झपाटणारी चाल गाठता गाठता आमची भंबेरी उडाली. राधानं सारा घडला प्रकार तसाच्या तसा सांगितला. त्यानं फक्त बलात्काराचा प्रयत्न केला. प्रत्यक्ष बलात्कार केला नाही हे ऐकून जरा बरं वाटलं. केस नोंदवण्याच्या दृष्टीनं बरं झालं. मध्येच नरसू म्हणाला, असली गोष्ट लपून राहत नाही धनी. 10 गावात बोंब होती. आता पोरीचं लगीन कसं हुयाचं. न हुयाला काय करतय. आता काय सांगू तुम्हाला. आमची जात पंचायत बसली तर म्हणेल हिचं केस भादरून हाकलून द्या. त्या पंचायतीच्या आईला आता काय म्हणू. आर नाही कुणी लगीन करायला तयार झालं तर ह्यो रामोशी मास्तर लगीन करेल. काय हनुमंतराव मास्तर, तुम्ही देव माणूस हात. कशाचा देव आणि कशाचं काय. साऱ्यांचंच हातपाय उंदराच्या पिंजऱ्यात अडकल्यात. कसं तरी सुटाय बघाय पाहिजे. काय. फिर्याद देऊन एसटी गाठायला संध्याकाळी 6 वाजले. नरसू पोरीसकट वेगळ्या रस्त्यानं निघाला. आम्ही सरळ रस्त्यानं घराकडं वळलो. लोकांना संशय येऊ नये एवढ्यासाठी हा सारा खटाटोप. मध्येच मास्तर म्हणाले, आज कोंबडी खायची इच्छा झाली. अशा वेळेला कोंबडी खायची का. आपलं काम आपण केलं. आता कोंबडी खाण्यात कसलं पाप. चला त्याच जंगमाच्या वस्तीवर बघू. कोंबडा मिळू कोंबडी मिळू काय मिळेल ते आणू. तिथं नको, दारू अड्डा आहे. असं नका, आपण थोडीच पिणार आहोत. नुसती कोंबडी खायची. पण गाव काय म्हणल. मगाशी तुम्हाला सांगितलं ना, आपण कुणाच्या बापाला भेट नाही. हां चला तर मग. गेली 20 वर्ष कंट्री दारूचा धंदा करणारा जंगम आरामात खुर्चीवर बसला होता. जवळ फुटाण्याचं टोपलं घेऊन एक पोरगं बसलं होतं. जंगमाचे डोळे सुजले होते. चांगले उकडलेल्या बटाट्यासारखे दिसत होते. निवांतपणे तो चिलीम ओढत होता. एक अर्ध्या चड्डीवरचा काळा माणूस येईल त्याला दारू पुरवत होता. समोर बाकड्यावर एक माणूस पाठमोरा बसला होता. प्रचंड देहावरची ती अस्ताव्यस्त जुल्फ भयान वाटत होती. अंगात इस्त्रीचा तांबडा बुशर्ट आणि खाली निळी पॅन्ट असा त्याचा थाट होता. जंगमाच्या 20-25 कोंबड्या डालग्यात बसण्यासाठी धडपडत होत्या. मला बघताच जंगम म्हणाला, या या हनुमंत साहेब या. बोला, आपली काय सेवा करू. एक रट्ट्या कोंबडी पकडून दे. तुम्हासनी का गुरुजीसनी. दोघात एक. देवळातली दगडी मूर्ती हसावी तसा जंगम हसला. हातातला अर्धा ग्लास बाजूला ठेवत पुन्हा एक झुरका मारत म्हणाला, कोंबडी देतो पर एक 8 आहे. बोला, याक बाटलाड खरेदी करायला पाहिजे. आव पण नाही काय नाही. काय व मास्तर. चालल चालल. माझ्या आधी मास्तरनंच होकार दिला. कोंबडा का कोंबडी. काय असल ती. ए चिंगे, तो कोंबडा धर ग. हां त्योच त्यो चट्ट्या पट्ट्याचा. हां धर. ₹20 घे हनुमंतरावांच्याकडनं. मास्तर मनानं मोठा. कोंबड्यासकट दारूचं पण बिल त्यानंच भागवलं.
₹27 हातावर ठेवले. आम्ही जायला वळणार इतक्यात तो पाठमोरा इसम पटकन उलटा वळला आणि आपली 3 बोटासारखी मिशी पिळत म्हणाला, जंगम, वरचं ₹7 परत द्या. दारूचं पैसं माझ्याकडनं घ्या. पण हनुमंतराव, त्याला काय विचारताय? मी सांगतोय तसं करा. मला काहीच कळेना. हा माणूस कोण? आपले पैसे का भागवतोय? मी एकदा मास्तरकडं बघत म्हटलं, कोण व तुम्ही? मला ओळखत नाहीस? लय श्रीमंत झालायस वय? असा राग आला म्हणता हातातला तुंबाडा फिरवून टाळक्यात हाणावा असं वाटलं. त्याचा उग्र आणि पोलादी चेहरा एखाद्या राक्षसासारखा वाटत होता. नाही म्हटलं तरी मी मनातनं हादरलो होतो. इतक्यात तो उठला, जवळ आला, दंडाला धरून हलवत मिशीतून हसला. हनम्या, लेका वळकी सारलास? एका वर्गात आपण शिकलो. मी रंग्या महार म्हमईला असतो. तू लेका म्हमई सोडलीस आणि म्हमईवाल्याला बी विसरलास. रंग्या, लेका तू इतका बदललास? हं, आपला धंदाच तसला, त्यामुळं हा बदल घडणारच. काय कामधंदा करतोस? हेच आपलं खून मुडदं पाडायचं. हनम्या, सध्या मी हद्दपार आहे. बस, आता पावतर वरळीत दिस काढलं. इथनं मोहरं गावाचा जंगम अड्डा. कधी आलास? आत्ताच. तास झाला असल. अजून घरी बी गेलो नाही. सालं, आपलं नाव काढलं तर माणसं कापली पाहिजेत चळाचळा. कवा मदत लागली तर हाक मार. रंग्या कवा बी तुझ्या मागं उभा राहील. हे पाहुणं कोण? मास्तर, मसुगडे मास्तर हितच आहेत. हितल्याच साळत. हो का? मास्तर, घाबरायचं नाही. आम्ही गावच्या टाळक्या इस्तू ठेवू. वर चिलीम फुंकून हात झाडायला मोकळं. ए जंगमभाई, एक बाटली लाव. 3 ग्लासमध्ये सारखी वत. आरं पर रंगा, आवाज नाही पाहिजे. अडचणीच्या टायमात ह्यो रंग्याच मागं राहणार आहे तुमच्या. तू काठी फिरवतोस माहितीये मला, पण हे आमचं हत्यार बघितलंस? त्यानं उठवलेलं चाकूचं रामपुरी पातं तांबड्या कंदिलाच्या प्रकाशात साप झळाळावा तसं झळाळलं. नुसत्या धारेवर डोळे लटपटले. रंग्या आणि मास्तर यांच्या सानिध्यात रात्र कधी संपली कळलंच नाही. गावात नाटक बसवायचं ठरलं. जत्रेला दुसरं आकर्षण काय? कुस्त्यांचा फड बहुतेक गावांना भरतो. पण नाटक? 10 गावात एखादंच गाव न चुकता नाटक बसवतं. आमचं गाव त्यात आघाडीला. पर दरवर्षी नाटकवाल्यांना नवीन म्होरक्या लागायचा. लोकांना नाटकाची आवड नव्हती असं नाही, पण त्यांना पुढे घेऊन जाणारा, समजावून सांगणारा माणूसच भेटत नव्हता. यावर्षी नेमकी मसुगडे मास्तरानं उचल खाल्ली. मग काय, माझ्या वयाची थोडी लहान मोठी 11 पोरं तयार झाली. मास्तर हार्मोनियमपासून ढोलकीपर्यंत सारं वाजवण्यात पटाईत. बोटं अगदी डवरी गोसाव्यावानी हलायची. मास्तरनं गळ्यात ढोलकी अडकवली की माणसं आ वासून बघत राहायची. बसल्या जागेवर ठेका धरून तालात आल्यासारखी डुलायची. मी मुंबईला असताना मला ऐतिहासिक नाटक बघायची भलतीच हौस होती. माझ्याबरोबर तिथं खोलीत राहणारी 2-4
नेमकी लवकर सुट्टीवर आलेली. त्या पोरांना हाताशी धरलं. तिथं आम्ही पोरं कामगारांच्या नाटकातून भाग घ्यायचो. मग काय, एकदाचा संच जमला. मागच्या कटकटी विसरायला नाटक बरं असतं. दिवसभराचा वैताग रिहर्सल कुठल्या कुठं पळवतो. त्यात आता तर मसुगडे मास्तर जोडीला. मग काय, रात्रभर दंगा, ऐतिहासिक नाटक, तुरुंगाची यात्रा, 4 दिवसाला पार्टी. रात्रभर जागायचं, सकाळी 10ला उठायचं. तिथून आंघोळ, मग पाणी आणि मग बापू तर वैतागायचं. म्हणायचं, लेका, कुणी काढलंय हे नाटकाचं खेंगट? रिकामचोट पोरांच्यात तू बी नाचतोयास होय? करायचं काहीतरी. जत्रेला असतंच गावात, करमणुकीला. आपण बाहेर जाऊन सिनेमा बघतो, त्या गरीब अडाणी माणसांनी काय करायचं? त्यांनी जावं तिकडं चौंडाईच्या ढोहावर 7 रांजण हुडकाय. तू बी लेका गांधीबाबा लागून गेल्यावानी वागतोयास. आपण आपलं बघावं. एवढा संसार म्या एकट्यानं उभा केला, तो काय असाच वाऱ्यावर सोडणार काय? तसं कसं? तसंच लेको, लावण्या काय गाताय, ढोलकी काय बडिवताय, दारू पिऊन नाचताय काय? मी म्हणतो, माणसानं सारं करावं, पण रीतीनं करावं. बरी बायको तरी नशिबाला चांगली भेटली या, नाहीतर पार घराचं देऊळच केलं असतंस. तू असा, तो जगू तसा. आता संसाराचं काय वजं उचललं ते माझं धाकटं पोरगच. बापू असं काही चिडून बोलायला लागले की मी गप्प बसायचो. कुठे उगीच नादाला लागा. एखाद्या वेळी त्यांनी नको ते डोक्यात घेतलं तर भलतंच व्हायचं. माणूस आधीच भयान हट्टी, बारक्या पोराच्या वर भुनभुना, मनासारखं सारं करायची सवय लागलेली. मी जेवण आटोपून रात्री 9-9:30ला रिहर्सलला जायचो, वर रामाच्या वाड्यात. तिथं त्या पाटलाच्या पोरीचं येणं जाणं असायचं. मग काय, मास्तराचं फावलं, बसणं, बोलणं, उठणं, अंधारात संरक्षण, मजा मारणं सुरू झालं. त्यात वाड्यातली एक चालूबाई मास्तरांना जोडीदार म्हणून सापडलेली. ती मध्यस्थी करायची. तिचं घर यांना राजरोस वापरायला मिळायचं. रिहर्सल 9:30ला तर हे महाराज तासभर आधीच जाऊन बसलेले असायचे. गाण्या वाजवण्याची ढबच अशी की कुठल्याही पोरीनं फिदा व्हावं. मास्तरांचं आणि रणजीचं मेतकूट जमून चांगलं 3 महिनं झाल्यालं. गावभर एकच बोंब, मास्तराचं लफडं. माधवदाजीची बायको माहेरी पळाल्यानं मी निवांत होतो. गंजीतलं सोनं तिचं तिला दिलं होतं. उगी घरच्यांना ताप नको. केव्हा तरी आठवण झाली तर पिंपोड्याला चक्कर टाकायचो. नाही असं नाही, पण बहुतेक प्रकरण मिटवून टाकलं होतं. रुक्मिणीला संशय येऊ नये म्हणून जपत होतो. खरं तर ती कामाधामात इतकी गुंतलेली असायची की असल्या उलाढाली करायला तिला वेळच नसायचा. त्यात आता तर बाळंत झालेली. पोरगा होईल असं वाटत होतं, पण नेमकी पोरगी झाली. मनात म्हणलं, बापूंना घरात मन रमवायला तानपोर झालं. म्हाताऱ्या माणसासनी तेवढीच करमणूक. पाटकुळीवर पोर असलं की नको ते सुचत नाही. तरी शेवटी व्हायचं तेच झालं. बापूंनी एकाएकी खाली घेतलं. एकदा रातची त्यांच्या स्वप्नात माझी आई आली. बोलली असेल काहीतरी. गडीत धाडकन आपटला कॉटवरनं. त्यात काळ्या रात्री भरबाराचा सुमार. दावणीला म्हस हंबरावी तसं म्हातारं वराडलं. घरात मीही नव्हतो.
आणि जगूही नव्हता. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.